हॅलो गाईज, आईच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पावभाजी बनवणार आहे। तर त्यासाठी मी बटाटा, फ्लावर, कोबी, कॅप्सिकम, कांदा, ढबू मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, जिरे, तीळ ह्या सगळ्याचा वापर करून आपण आज पावभाजी बनवणार आहे। सगळ्या भाज्या मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ भिजत घालून त्या धुवून घेऊन मग मी आता कुकरला ह्या सगळ्या लावून घेत आहे। कुकरच्या 4 ते 5 शिट्या आपण काढून घ्यायच्या आहेत। सगळं आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता कुकरला आपण ही हळद, हिंग, मी हा वाटाणा रात्रभर भिजत घातलेला होता, हिरवा वाटाणा, तोही ह्यात आपण मिक्स करून घेऊन कुकरला आपण शिट्या काढून घ्यायच्या आहेत। हे पावाला लावायला अमूल बटर। आता आपल्या कुकरच्या शिट्या सगळ्या झालेल्या आहेत। हे अशा प्रकारे सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत आपल्या। आपण आता ह्या सगळ्या मॅशरनं एकदम बारीक एकजीव करून घ्या। आता मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जिरे, तीळ मी फोडून टाकणार आहे। हे असं मिक्सरला आपण लसूण, हे आलं आहे किसलेलं, हे सगळं आपण आता मिक्सरला हे जिरे बारीक करून घेऊया। एकदा ही पावभाजी तुम्ही माझ्या ह्या पद्धतीनं करून पहा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपण एका कुकरमध्ये थोडंसं तेल घालून त्यात आपण मिक्सरला जे लावून घेतलेलं आहे सगळा मसाला, मोहरी टाकायची थोडीशी, कढीपत्ता, हे चांगलं फ्राय झालं की मग आपण हे तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त घालते मी। आणि आता हे सगळं चांगलं व्यवस्थित फ्राय झालं की आपण मिक्सरला जे लावून घेतलेलं आहे तो मसाला सगळा ह्यात घालायचा। ह्यात मी तेल अगदी अगदी म्हणजे अगदी एक अर्धा टेबलस्पून इतकंच तेल घातलेलं आहे, जास्त काही घातलेलं नाही आहे। हे फक्त मसाला भाजायपुरतं। आता हा मसाला चांगला एकदम छान मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचा, जोपर्यंत ह्या मसाल्याला अंगचं तेल सुटत नाही तोपर्यंत। हा मसाला भाजून झाला की मग आपण ते आता जी भाजी बारीक करून घेतलेली आहे कुकरला, त्यात हा मसाला सगळा मिक्स करून त्याला चांगली 3 ते 4 मिनिटासाठी मस्त ते शिजू द्यायचं। अशी ही चरचरीत आणि स्वादिष्ट पावभाजी एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता हे आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे। मी एका बाजूला पाणी तापत ठेवलेलं आहे, आणखीन थोडं पावभाजीत पाणी आपल्याला लागणार आहे। थोडंसं पाणी घालून आता आपण हे चांगलं शिजू द्यायचं आणि त्या पावभाजीत हा सगळा मसाला ॲड करून घ्यायचा। हिंग, मीठ योग्य त्या प्रमाणात घालून घ्यायचं। हे तिखट, थोडंसं मीठ चवीपुरतं, हा हिंग, असं हे सगळं मिश्रण
ही थोडीशी हळद, सगळं मिश्रण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि आपण जी शिजवून घेतलेली मॅश करून घेतलेली भाजी आहे त्यात हे सगळं मिश्रण परत शिजवून घ्यायचं 4 ते 5 मिनिटासाठी. एका मोठ्या पॅनवर मी अमूल बटर लावून ह्या पावाला पण असं मधून मी चिरून घेत आहे आणि हे सगळे पाव खमंग भाजून घेत आहे. आता आपण हा पाव दोन्ही बाजूला व्यवस्थित अमूल बटर लावून खमंग भाजून घ्यायचा. पाव कच्चा खाल्ल्यामुळे थोडंसं पोट बिघडण्याची शक्यता असते किंवा गच होते पोट. हे असं व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचं याला आणि हे खाण्यासाठी योग्य असं करून घ्यायचं. अमूल बटर लावा किंवा घरचं तूप लावलं तर त्याच्याहून चांगलं असते. आता सध्या चलती अमूल बटरची आहे. तर असे हे पाव आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे. असं हे बटर लावायचं आणि खमंग भाजायचं. असं व्यवस्थित दोन्ही बाजूला छान खरपूस भाजून घ्यायचं. अशी ही पावभाजी एकदा माझ्या पद्धतीने करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मस्त कुरकुरीत केलं तर आणि जरा चांगलं लागते. आता भाजी आपण ज्यावेळेला खायला घेतो त्यावेळेला कच्चा कांदा वरून घ्यायचा. तर असं हे एव्हरेस्टचं पावभाजी मसाला 2 चमचे टाकायचं आणि मिक्सरमध्ये घालताना आलं टाकायचं. कांदा चॉप करून 2 ते 3 कांदे घ्यायचे. हे तिखट आणि हे मीठ. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.